इन्स्पायरिंग यू या ऍपवर आपण स्पोकन इंग्लिश शिकतोय. बिगिनर्स टू ऍडव्हान्स लेवलचं A to Z डिटेल मध्ये अगदी मराठी इंग्लिश कंप्लीट ट्रान्सलेशन सह मी तुम्हाला इंग्लिश शिकवतोय. सो अतिशय पॅशनने शिका. एकदा का तुम्हाला व्हिडिओ पाहिला की हा कंटेंट डोक्यातच बसला पाहिजे अशा स्टाईलने अशा पॅशनने शिका. मी तुम्हाला शिकवायला तयार आहे. 1 वर्षभर तुमच्याकडे वेळ आहे इंग्लिश शिकायचा. सो फर्स्ट ऑफ ऑल आय रियली अप्रिशिएट. थँक यू फॉर वॉचिंग. थँक यू फॉर सबस्क्रायबिंग. थँक यू फॉर बाईंग दिस प्रोग्राम. सो लेट्स कंटिन्यू. आज आपण टेन्स. तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की तुम्ही हजारो लोकांना भेटत असाल. तुम्ही त्यांना फक्त एक प्रश्न विचारा, डू यू नो इंग्लिश? कॅन यू स्पीक इंग्लिश? इफ दे से नो, देन यू आस्क व्हाय. देयर सिंपल आन्सर इज आय एम बॅड ॲट टेन्स. मला टेन्स येत नाही. आता टेन्स येत नाही हा जवळपास 80 ते 90% लोकांचा प्रॉब्लेम आहे. आणि आज या चॅप्टर 4 मध्ये मी तुम्हाला अख्खा प्रेझेंट टेन्स शिकवून काढणार आहे. अवघ्या 10 मिनिटात मी तुम्हाला अख्खा प्रेझेंट टेन्स शिकवून काढतो. अगदी क्लिअर कट. तुम्हाला कधीही अडचण येणार नाही. अशा फॉर्म्युलासह अशा स्ट्रक्चरसह टेन्स शिकवतो. सो सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या, टेन्स म्हणजे काय. तुम्ही भूमिती शिकलाय. गणितात एक कॉन्सेप्ट आहे लाईन. ओके, मग मी अशी एक रेष होती, इकडे एरो केलं, इकडे एरो केलं, याला आपण लाईन म्हणतो. ठीक आहे. सो याच्यावर आपण असं इमॅजिन केलं की ह्या लाईनवर टाइम आहे म्हणून याला मी नाव दिलं टाइम लाईन. काय म्हणलं? टाइम लाईन. आता एक गोष्ट लक्षात घ्या की लाईन किती लांब असेल बरे? अनंत. म्हणजे अगदी पृथ्वी संपेल पण ही लाईन संपणार नाही असं आपल्याला भूमितीत शिकवलं की नाही? खाली कमेंट करा. ओके. आणि पुढे किती असेल लाईन? अनलिमिटेड. मग व्हॉट इज टेन्स? टेन्स म्हणजे काय? तर टेन्स इज नथिंग बट डिव्हिजन ऑफ दिस टाइम लाईन. टेन्स म्हणजे काय? ह्या टाइम लाईनची 3 मुख्य भागात केलेली विभागणी आहे. आता बघा, इथं मी एक पॉइंटर टाकला. ओके. आता समजा वाजले सकाळचे 10 वाजले. ओके. सो मी इथे पॉइंटर टाकला. आता ह्या टाइम लाईनवर टाइम किती आहे? अनंत. लाईन किती आहे? अनंत. टाइम किती आहे? अनंत. मग समजा 10 वाजल्यापासून पाठीमागे किती टाइम आहे? अनलिमिटेड. अगदी 2022 वर्षाच्या पाठीमागे जा, तिथे BC म्हणजे बिफोर क्राइस्ट नावाने आणखी खूप सारा टाइम आहे. तर समजा आत्ताच्या पुढे किती टाइम आहे? अनंत, अनलिमिटेड. ओके. मग आता काय करायचं पहा. जो आत्ताचा टाइम आहे त्याला आपण म्हणूया प्रेजेंट. काय म्हणूया? प्रेजेंट. हमारी जो सांसें चल रही है वो हमें भगवान ने दिया हुआ प्रेजेंट है. राइट. म्हणून आपण याला म्हणतो प्रेझेंट. आता तुम्हाला घड्याळ किती वाजले पहा, तो आहे तुमचा प्रेझेंट. तुम्हाला जर कोणी म्हणालं की प्रेझेंट टेन्स म्हणजे काय, तर त्याला बिंदास म्हणा, तुझ्या घड्याळात बघ किती वाजले, तो आहे तुझा प्रेझेंट. आणि तो चांगला असेल तर भविष्य निश्चितपणे ब्राईट आहे. आणि तुम्ही जर आजचा प्रेझेंट इंग्लिश शिकण्यासाठी घालवत असाल श्यामसुंदर मानेसोबत, तर तुम्ही विश्वास ठेवा, युअर फ्युचर मस्ट बी ब्राईट. ओके. सो प्रेझेंट एकदा झालं. आता whatever behind present is past and whatever ahead of present is future. So this is the simple calculation. मग present tense म्हणजे काय? past tense म्हणजे काय? future tense म्हणजे काय? आता तुम्ही म्हणाल की मग माझा प्रेझेंट किती? तर तुम्ही म्हणाल बरोबर 10 हा माझा प्रेझेंट आहे. तर 9:59 मिनिट आहे आणि तिथून मागे पास्ट आहे. 10:01 मिनिट आहे आणि तिथून पुढे फ्युचर आहे. तुम्ही जर असं म्हणालात की आजची तारीख 1 मे हा माझा प्रेझेंट आहे, तर 31 एप्रिल किंवा 30 एप्रिल आणि तिथून पाठीमागे पास्ट आहे आणि 2 मे आणि तिथून पुढे फ्युचर आहे. म्हणजे काय की एकदा का तुम्ही प्रेझेंटचा माप घेतलं की त्याच्या पाठीमागे पास्ट आणि त्याच्या पुढे फ्युचर. मग तुम्ही कोणत्या अँगलने त्या टाइम फ्रेम कडे बघता हे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. एखाद्याला आजचा दिवस प्रेझेंट वाटतो, एखाद्याला हा महिना प्रेझेंट वाटतो. सो इट डिपेंड्स ऑन द वे यू लुक ॲट इट. ओके. चला. सो आता मी तुम्हाला सांगितले की टेन्स म्हणजे काय आणि टेन्सचे मुख्य प्रकार काय. किती सांगितले? 3 मुख्य प्रकार आहेत टेन्सचे. कोणते कोणते? प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. प्रेझेंट टेन्सला मराठीमध्ये आपण वर्तमान काळ म्हणतो, पास्ट टेन्सला भूतकाळ म्हणतो, फ्युचर टेन्सला भविष्यकाळ म्हणतो. तर आज आपण प्रेझेंट टेन्स मधले काही प्रकार पाहायला सुरू करूया. ठीक आहे. आता पहा, प्रेझेंट टेन्स मधला सगळ्यात पहिला प्रकार आहे सिंपल प्रेझेंट
टेन्स. आता सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय तर साधा वर्तमान काळ. आता साधा वर्तमान काळ याला साधा वर्तमान काळ का म्हणतात मी तुम्हाला एक अगदी सिंपल आयडिया सांगतो. समजा तुम्हाला एक साधा चहा बनवायचा आहे तर तुम्हाला कमीत कमी किती घटक लागतील चहा पावडर पाणी आणि साखर किंवा चहा पावडर दूध आणि साखर टी पावडर मिल्क अँड शुगर. ओके तर एवढंच घेतलं तर तो जो चहा बनेल तो सिंपल बनेल. आणि समजा तुम्हाला भारी बनायचं आहे त्यात अद्रक टाका विलायची टाका आणखी काही मसाला टाका दॅट बिकम्स ग्रेट. तसं तुम्हाला सेंटेन्स बनवायचं इंग्लिश मध्ये टेन्स मध्ये तर त्याच्यामध्ये साधं वाक्य म्हणजे काय मिनिमम 3 घटक असतात. काय सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. परत एकदा सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. माणसाच्या जशा 3 मूलभूत गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा. परत एकदा माणसाच्या जशा 3 मूलभूत गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा तशा सेंटेन्सच्याही 3 मूलभूत गरजा आहेत. काय सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. आणि मग सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये एवढंच लागतं आणि म्हणून आपण याला काय म्हणतो साधा वर्तमान काळ. काय म्हणतो साधा वर्तमान काळ. सो हे स्ट्रक्चर आहे साधा वर्तमान काळाचं. काय आहे हे स्ट्रक्चर आहे साध्या वर्तमान काळाचं. याच्यात काय होतं तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये ह्या स्ट्रक्चर जर तुम्ही फॉलो केलं स्ट्रक्चर जर तुमच्या डोक्यात बसलं तर तुम्हाला टेन्स आला म्हणून समजा. अगदी अर्ध्या रात्री जरी तुम्हाला कोणी उठवलं तर तुम्हाला टेन्सचं स्ट्रक्चर सांगता आलं पाहिजे. एकूण 11 टेन्स आपण शिकणार आहोत. एकूण 11 स्ट्रक्चर आपण शिकणार आहोत. स्ट्रक्चर काय पहा एस प्लस वी वन प्लस ऑब्जेक्ट कर्ता अधिक क्रियापदाचं पहिले रूप अधिक कर्म. परत एकदा एस प्लस वी वन प्लस ऑब्जेक्ट कर्ता अधिक क्रियापदाचं पहिले रूप अधिक ऑब्जेक्ट. समजा मी एक कर्ता घेतला आय एक कर्ता घेतला वी एक कर्ता घेतला यू. ठीक आहे. सो पहा सब्जेक्ट घेतला ठीक आहे. आता क्रियापदाचं पहिलं रूप घेऊया. एक घेतो गो एक घेतो रीड आणि एक घेतो राईट. वाक्य काय झालं पहा स्ट्रक्चर नुसार जायचं. आय गो मी जातो वी रीड मी वाचतो यू राईट तू किंवा तुम्ही लिहिता. आता कुठे जातो ते घ्या. आय गो टू ऑफिस ओ डबल एफ आय सी ई. काय मराठी अर्थ मी ऑफिसला जातो आय गो टू ऑफिस. एक लक्षात ठेवा ज्या पण मराठी वाक्याचा शेवट तो तात किंवा ते ने होतो ते मराठीतले साधा भविष्यकाळ असतात. सो आय गो टू ऑफिस मी ऑफिसला जातो. वी रीड अ रिपोर्ट आम्ही अहवाल वाचतो. वी रीड रिपोर्ट आम्ही अहवाल वाचतो. यू राईट अ पोएम तुम्ही कविता लिहिता. सो झालं सिंपल प्रेझेंट टेन्स. सब्जेक्ट प्लस क्रियापदाचं पहिलं रूप प्लस ऑब्जेक्ट. I go to office, we read a report, you write a poem. आता याच्यामध्ये एक छोटासा कॉम्प्लिकेशन आहे आणि ते कॉम्प्लिकेशन काय आहे हे मी सांगतो एकदा लक्षात घ्या. पहा हे नोट्स मध्ये सुद्धा मी लिहून दिले की जर वाक्याची सुरुवात सिंपल प्रेझेंट टेन्स फक्त सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये जर वाक्याची सुरुवात ही शी इट ने होत असेल. कशाने वाक्याची सुरुवात जर ही शी इट मी परत लिहितो पहा. इफ द सेंटेन्स बिगिन्स विथ ही she it or singular noun singular noun. परत एकदा पहा. if the sentence begins with he she it or singular noun we must add yes or es at the end of the verb. we must add yes or es at the end of the verb. हा नियम लक्षात ठेवा. भल्या लोकांना हा नियम लक्षात राहत नाही. चांगली लोक इथं मिस्टेक करतात. काय नियम सांगितले लक्षात घ्या. हवं तर व्हिडिओ टेक करून पहा. आता मग हे वाक्य बघूया. आता इथे काय सांगितलं आपल्याला एस और ईएस. ओके आता बऱ्याचशा लोकांना वाटतं एस और ईएस घ्यायचंय पण हेही लक्षात घेतलं पाहिजे ना की एस कधी घ्यायचं ईएस कधी घ्यायचं. किंवा कधी मला लिहिलं तेव्हा एस घ्यायचं मला लिहिलं तेव्हा ईएस घ्यायचं आपल्या मूडवाईज. कॅन वी डू दॅट नो. सो एस कधी घ्यायचं आणि ईएस कधी घ्यायचं ह्या दोघांपैकी एक मी सांगतो पहा. इफ द वर्ब एंड्स विथ लक्षात घ्या. If the verb ends with s, sh, ch, o, etc. काय जर क्रियापदाचा शेवट s, sh, ch, o इत्यादीने होत असेल. परत एकदा जर क्रियापदाचा शेवट s, sh, ch, o इत्यादीने होत असेल तर add es or else s is there. आणि जर हे सोडून कशानेही क्रियापदाचा शेवट होत असेल तर s लावा. आता मी तुम्हाला याचे काही एक्झाम्पल देऊन दाखवतो. लगेच पहा काय होतं.
जर वाक्याची सुरुवात ही, मग एक वाक्य आपण ही घेऊया. जर वाक्याची सुरुवात शी, इट आणि एक नाउन घेऊया. समजा आपण नाउन घेतलं राम. ओके, सो ही TEACH टीच क्रियापदाचं पहिलं रूप आहे. शेवट कशाने झाला पहा, CH म्हणून काय लावलं ES. वाक्याची सुरुवात ही ने झाली, शेवट CH ने झाला, ES लावला. सो ही टीचेस इंग्लिश, तो इंग्लिश शिकवतो. काय, ही टीचेस इंग्लिश, तो इंग्लिश शिकवतो. शी CATCHES, CH catches a butterfly, BUTTERFLY. She catches a butterfly. राम, आता बघा GO ने शेवट झाला, ES लागला, goes to पुणे. राम goes to पुणे. अशा अर्थाने सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये हा एकच कॉम्प्लिकेशन आहे. स्ट्रक्चर लक्षात ठेवा, S प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. त्यानंतर दुसरं काय, जर वाक्याची सुरुवात ही शी इट आणि सिंग्युलर नाउन होत असेल तर क्रियापदाला SES. S कधी लावायचं, ES कधी लावायचं ऑलरेडी मी सांगितलंय. आता तुम्हाला स्पोकन इंग्लिशचं प्रॅक्टिस करायचंय, तुम्हाला तुमचं रुटीन सांगायचंय, टाइम टेबल सांगायचंय, रूल सांगायचे, शेड्यूल सांगायचंय, तर फक्त आणि फक्त सिंपल प्रेझेंट टेन्सचा उपयोग होतो. तुम्ही आज नोटबुक मध्ये लिहा माय डेली रुटीन. लिहा, आय वेक अप अर्ली इन द मॉर्निंग, आय टेक बाथ, आय टेक टी, आय गो टू ऑफिस, I work in the office, I take lunch, I come back to the home, I return to the home, I get fresh, I take tea, I take coffee, I read newspaper, I watch news on television, I go for a walk, I stroll, I take dinner, I read novel, I watch videos on YouTube, I go to bed. म्हणजे तुम्हाला तुमचं शेड्यूल सांगायचं आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स. तुम्हाला युनिव्हर्सल नियम सांगायचा आहे, सूर्य पूर्वेला उगवतो, द सन राइजेस इन द ईस्ट. काय, तुम्हाला टाइम टेबल सांगायचं, शेड्यूल सांगायचं. ते टाइम टेबल, हुतात्मा एक्सप्रेस डिपार्चर्स ॲट 10 o'clock, KBC स्टार्ट्स ॲट 9 o'clock. हे सगळे सिंपल प्रेझेंट टेन्सची उदाहरणं आहेत. सिंपल प्रेझेंट टेन्स हे बघा दोन प्रकारचं ट्रेनिंग आहे. एक, वाक्य बनवायची कशी, दोन, वाक्य वापरायची कधी. पोलिसांना सुद्धा दोन प्रकारचं ट्रेनिंग असतं बघा. एक, नियम धरून गोळी मारायची कशी, दोन, गोळ्या ऍक्च्युअली कधी झाडायच्या. तसं सिंपल प्रेझेंट टेन्सचं पहिलं स्टेप काय, S प्लस V1 प्लस ऑब्जेक्टने हजारो सेंटेन्स बनवा आणि तुम्हाला शेड्यूल सांगायचंय, टाइम टेबल सांगायचंय, डेली रुटीन सांगायचंय, रूल्स सांगायचे. ह्याच्यासाठी सिंपल प्रेझेंट टेन्सचा उपयोग करा. आय होप तुम्हाला टेन्स लक्षात येतोय. नोटबुक मध्ये याची प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सो ऑल द बेस्ट.